तर केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली. तुम्ही किंमत देत नाही, तुम्ही बाहेर विकून देत नाही, करायचं काय शेतकरी? आत्महत्या केल्या तो 11 लाखात झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. सत्तेचा गैरवापर करत नाही, पण सरकार सत्ता हातात नसून दुर्लक्ष करत असेल तर बघ्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही. कांदा निर्यात करा, त्याच्यामध्ये किंमत वाढेल, तर केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली. तुम्ही किंमत देत नाही, तुम्ही बाहेर विकून देत नाही, करायचं काय शेतकरी? त्याचा परिणाम आज कांदा उत्पादक हा संकटात आहे. 30 गोष्ट सोयाबीनची आणि 30 गोष्ट इतर शेतीची. ज्यांचं राज्य असतं त्या राज्य खर्चाला शेतकऱ्याचं एक दुखणं समजत नाही आणि ते समजत नाही म्हणून आपण बघ्याची भूमिका नुसती घेत बसलो तर आज 1000-2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तो 11 लाखात झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला उत्तर शोधायचं असते तर या सरकारवर एक प्रकारचं द्वेषपण आणलं की देवाभाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचे फोटो लावले, शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात हे तुम्ही देशामध्ये दाखवलं. शिवछत्रपती एक वेगळे राज्य होते, त्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याच्याकडे नांगरटीची व्यवस्था नव्हती. महाराजांनी काय करावं? शिवाजी महाराजांनी नांगराचा फाळ हा बसवण्याच्यासाठी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोन्याचा फाळ त्यांनी शेतीची नांगरट केली आणि हे सांगितलं की हा बळीराजा हा उपाशी राहिला तर देश उद्ध्वस्त होईल आणि हा देश शिवाजी महाराजांचा हा देवाभाऊ घेतील असं आम्हाला वाटत होतं. पण ठिकठिकाणी मोठे मोठे होर्डिंग, मोठे मोठे पोस्टर, मोठे मोठे चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन. पण त्या बळीराजाच्यासाठी झुंकून बघायला तयार नाही आणि असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल. आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाही, पण सरकार सत्ता हातात नसून दुर्लक्ष करत असेल तर बघ्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही. आणि ते करायचं असेल तर आत्ताच शशिकांत शिंदे यांच्या या सगळ्यांनी सांगितलं की एका ठराविक दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही, शेतकऱ्याला मदत केली नाही तर आज नाशिकचा हा मोर्चा ही सुरुवात आहे. ही सुरुवात इथे थांबणार नाही. तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा मोर्चा आणखीन मोठा आणि उग्र स्वरूपात गेले हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. देवाभाऊंना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय घडतंय ते. नेपाळमध्ये गेल्या 8 दिवसात काय घडलं? राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली, तिच्या हातात राज्य दिलं गेलं. आणखीन काय झालं मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. शहाणपणा हा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांच्या सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो.